गरजच नाही. मी जीव देईन पण म्हणे ह्या बायपुरी संग लग्न करायचं नाही मला अजिबात नाही. हे कोणाचं आहे तिथं पडलं होतं. बरवट पौर्णिमे दिवशी सोनं गावलंय मला. हे बघ मंगळसूत्र आहे. तर नमस्कार, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ म्हणजे स्पेशल वट पौर्णिमेनिमित्त. पण आज एवढी बेजारी चालू आहे की विषय सोडा. आणि तुमच्याकडे पाऊस झाला का? आज पहिल्यांदा टेंभुर्णीत पाऊस झाला बघा, ती बी दणक्या बघा. पण इतका बी नाही झाला, म्हणजे बऱ्यापैकी शांत केलं वातावरण. तर बघू शकता म्हणजे आणि काय झालं आहे, ढग भरपूर होती. पहिला पाऊस असल्यावर पडल्याला जाणवत नाही. काय होतं ती भगी चिरा पडलेल्या असतात ना, भगी का काय म्हणतात की ती, त्याच्यामुळं पाऊस जाणवणारच नाही. आता नेक्स्ट पाऊस पडला की पाणी साठतंय बघा. तर हे बघा एवढा नाही पडला पण चांगला दणक्या झाला. रात्री आम्ही झोपेतच होतो. तर आपल्या इथं शेजारी एक बाळूमामाचे हे पण आले, तुम्हाला दाखवतो. बाळूमामाचे मेंढरं आले ते. तर हे बघा इथं बाळूमामाची मेंढरं थांबलेली आहे ती. तर हे आपलं फर्निचरचं फायनली सगळं काम कंप्लीट झालं. आता हे द्यायचं आहे आपल्याला एक जणाला. आतल्या मोठ्या मोठ्या फळ्या काढायच्या आणि बाकीचं सगळं जाळायला द्यायचं दुसऱ्याला. सांगितलं पण काय घेऊन गेलं नाही ते. बघू आता. आणि प्रगतीचं कुठपर्यंत आलं आहे वट पौर्णिमेचं बघू आता. हे झालं इतका राडा आहे ना का इकडे. तर बघा हे बघा कसं दिसतोय राडा. की कामच चालू आहे, अजून बंद होत नाही. अजून 8 दिवस काम हटत नाही बघा. काय आता सांगायचं, वैतागायचं काम. चला प्रगतीचं कुठपर्यंत आलं आहे बघूया. आणि फायनली आपलं कलर्स 2 म्हणजे किचन आणि हॉलच झाला आहे फक्त. तर तो व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट कधी येणार आहे फायनलमध्ये सगळं दाखवतो. लय अर्धी कामं राहिली ती. बरंच काही केलेलं आहे आपण, पण सगळं अर्धा केलेलं आहे. ब्लॉगिंगमध्ये अर्धा दाखवलं, तुम्ही बघितलं बी. तर फायनल व्हिडिओमध्ये जे काय अर्धा राहिलेलं आहे ते तुम्हाला सगळं बघायला भेटेल. आणि आज वट पौर्णिमेची सगळी बियाजरी चालू आहे. आम्हाला ह्याला बी जायचं आहे, लग्नाला बी जायचं आहे. सगळी बियाजरीचं आहे. कलरचं काम चालू आहे सगळं. सगळा राडाच आहे इथं. सगळा राडा बघा, जिना बिना सगळा नुसता घाण झालेला आहे सगळं. त्यामुळं काय अजून 2-4 दिवस त्रासच आहे आम्हाला घरात. तर आणि काल बघा एवढा असलं डाग. कलरचं काम चालू आहे. एवढं डाग पडा त्यात विचारच नका. अजूनही काढलेलं नाही. आता लग्नाचं बघा ताट भरलं आहे वट पौर्णिमेचं. आणि काय कामात काम तर लय लागायला लागली बघा. कसे डाग आता कशाने निघते ती घासून निघेल की. 12 वाजता मला पुढे जायचंय, मी साडी घालायला लागली. उरक पटकन. 12 वाजल्यात उरक. काय उरक, इथं मुलकाचा वैताग आलाय. ही आवरण त्या बाया पवारचे ते सगळ्यात बाया तिथं आता मी बघितल्या. माझा चालू. उरका उरका उरका. मग गजरे नाहीत. गजरा मग आता भेटलंच नाही त्याला, मी तर काय करणार. बांगड्या नाहीत हातात. आता काय, आता आपलं घराचं काम चालू आहे त्यामुळे काय मागू नको. तुझं उरक की. उरक उरक तुझं पटकन. हा उरका. बघा चिवड्याची गाडी इथे ठेवली. हा चप्पल वय एकच चप्पल आहे तुझी. उखी घाल उखी घाल उखी घाल घाल. चल चल वाडाला गेली मम्मी, पुजायची ना तुला. चल पटकन. तर आम्ही जिथं राहतो आहे ते आहे गणेश नगर आणि शेजारीच विठ्ठल नगर आहे. हा तर शूटसाठी बोलवलं प्रगतीनं. बायका गेल्या सगळ्या, तेव्हा त्यात शूट घ्यायला या. तर आपल्या गणेश नगरमध्ये ना ओपन स्पेस आहे, खूप मोठा ओपन स्पेस आहे. पूर्ण सोसायटीचा. तर तिथं एक झाड लावलं आहे याचं वडाचं. तर छोटंच आहे आता, अजून एवढं काय मोठं नाही, पण गेल्या चांगलंच वाढलं की झाड. तर शूटसाठी बोलवले, चला शूट घेतो. आपल्या ह्या गणेशनगरच्याच बायका आहेत सगळ्या. खाली विठ्ठल नगर आहे, विठ्ठल नगरच्या बॅक साईडला गणेश नगर आहे. आपला मेन रोड इकडे आहे. आणि परी गेली शाळेत. आता आम्ही परीला सोडून लग्नाला चाललो आहे. ऐका ना चिव, परी आल्यावर रडलच. मम्मी कुठे आहे, मम्मी कुठे, लय कालवा करते. दोर घेते. अरे बा आडवा घेतो. नाही थांबा की घेतो की. झालं का फोटो काढायचा का? कुठला कलर आहे आपला का सेमच आहे सगळं? काय सेम दोरं बांधलेलं का? नाही, तुम्हाला वळका बिना सुतळी आणायचं राहिली. येतो माघारी परत मी. बिंदा सापडला तर काय नाही सापडणार, मला माहिती आहे की.
सोन्याचं गावलंय मला. हे कुणाचं आहे तिथं पडलं होतं. काय बरवट पौर्णिमे दिवशी सोनं गावलंय मला. हे बघ मंगळसूत्र आहे. ए मम्मीचं माझं नाही मम्मीचं. करू तर सगळ्यांनी वडाची पूजा केली, दोरं बांधलं. सगळ्यांना एक प्रश्न आहे, अशी कुठली लेडीज आहे का जिनं 7 जन्मापूर्वी वडाची पूजा करून रिटर्न तिनं म्हणजे जन्म घेतलाय आणि तिला तीच नवरा भेटलाय? अशी कुठली लेडीज भेटली का तुम्हाला आतापर्यंत? अवय असं कुठं असतं काय सांगायला लागलं. नाही नाही, मग तुम्ही वडाला जी पूजा करताय पिढ्यान पिढ्या आली ती प्रथा 7 जन्म. म्हणजे लोक उद्या काय करेल त्यांच्याच मागं चालायचं का? हे, कसं आहे? अरे मग मी काय म्हणतोय, आतापर्यंत ती लेडीज भेटली नाही हं, म्हणजे कुठलाच पुरावा नाही काय नाही, मग तुम्ही पूजा करताय पिढ्यानं पिढ्या. हं. ती वड काय म्हणत असेल, मला का ताप देताय? अजून त्या बाईने जन्म बी घेतला नाही. आ? हे आम्हाला नाही माहिती. मग पिढ्याने पिढ्यात चालायचं. वयस्कर नाही चरा पाटील मावशी. पाटील मावशी अशी कुठली लेडीज भेटली का जिने दुसरा जन्म घेतलाय आणि त्याला तीच नवरा भेटलाय वडाची पूजा केल्यामुळं? होतच नाही असं. होतच नाही ना. नाही, नाही. मग त्या वडाचा जीव का घेताय नरड्याला आवळू आवळू त्याला? कसं वाटलं मम्मा? आता कसं वाटलं मम्मा? कशाचं काय ग चिऊ? हा काय म्हणते काय की मम्मीला? मम्मी म्हणते ती. होय, चला लवकर जायचं, उशीर झालाय आपल्याला. हा दाजेच्या लग्नाला. कुणाच्या दाजेच्या लग्नाला जायचे दा बाबू? हा राजाच्या लग्न आहे राजाचं आज. बघी कसं बेजारी तिकडे त्याचा फोन येतोय कुठपर्यंत आला आणि इथं वडाची पूजा करू करू. नवरदेव तयार आहे पण मामाच अजून तयार नाही. तयार आहे मी बी. हो इस्त्रीचे कपडे पिढे तुम्हाला घालून पोरगी बघायची तुझ्यासाठी नाही वाट का? बघत बसलोय मी. तू कधी उरकते, तू कधी उरकते. चला हो का असं ताट घेऊन जाऊ त्याला. त्याच्या बायकोला बी म्हणते 7 फेर मार त्यालाच गोल कुठं. चालतंय चालतंय, पण तू किती जर केलं तर ती द्वारा सोडून आणणार आहे मी. तिला कुठं होय ग, हा, ती द्वारा सोडून आणणार आहे मी. हा, आणला चला. बघ ना, मला माहिती की मी त्यासाठी तर जवळ जाऊन बघितलं. तुम्ही लावा आणि दोरा सोडून आणा. द्वारा हा, माहिती किती माहिती, मीच त्याला मार्किंग केली आहे. हा. त्याला मार्किंग केली ती लवकर घावा म्हणून. नंतर तिचा दोरा आहे 2 जण जाऊन सोडून आणा. त्या द्वाराला मार्किंग केली म्हणलं, तुला सांगितलंच नाही, परत जाऊन काढून आणायचा. असं ते, चला. बळजबरीनं देवाकडे का मागता बरं? अहो, आम्ही जबरदस्ती का बरं? ऐका ना आणून का जबरदस्ती? ट्रेनिंग दिलेली वाया कशाला घालवायची? कसली ट्रेनिंग? धुणं भांडी स्वयंपाक करायचं. बळच मागायचं का देवाला? मग का संबंध आहे? काय आमची बी माहिती ही पाहिजे ना, सहमती पाहिजे त्या गोष्टीला. देव देऊ ना ना देऊ हा. पण मागायची प्रयत्न करायची. प्रयत्न करा, पण जबरदस्ती देवाकडे हात पसरू नका. हीच नवरा पाहिजे. नाही. हा बाबा द्यायचं. काय सगळ्यांनी केलं ते आम्ही करतो. पिढ्यान पिढ्या हम्म. काय खरंय? मला नाही वाटत, विश्वास नाही ह्या गोष्टीवर की दुसऱ्यांदा काय म्हणजे येईल जन्माला. मी तर आणि जरी आलो जन्माला तरी तुझ्यासारखी बायको करणार नाही. आपण एक्सचेंज करू. गरजच नाही. मी जीव देईन पण म्हणे ह्या बायपुरी संग लग्न करायचं नाही मला, अजिबात नाही. काही हो, एक्सचेंज जीव देईल पण लग्न करणार नाही. पुढच्या जन्मी जर जन्म घेतला ना, अजिबात नको. नाकीनं आलाय अजून किती 15 वर्ष काढायच्यात तुझ्या सोबत. जीव कटाळलाय. चिव कुठे गेली? चला 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 चला.